हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी माझ्या चॅनलच्या इन्व्हेस्टमेंट या कॅटेगरीबद्दल बोलणार आहे आणि हा जो वरती फ्लॅश होतोय, तो विषय घेऊन मी बोलणार आहे. बोलणार आहे म्हणण्यापेक्षा मी स्वतः ॲनिमेटेड व्हिडिओ तयार केला आहे. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह झाला आहे. तो संपूर्ण बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक यू. हे गृहस्थ रिटायर होत आहेत आणि त्यांना रिटायरमेंटचे काही पैसे मिळणार आहेत, साधारण 90 लाखापर्यंत. सो त्यासाठी ते गेले आहेत एका फायनान्शियल ॲडवायझरकडे. फायनान्शियल ॲडवाईस घ्यायला, कारण त्यांना काही एक्सपेन्सेस आहेत. ते कसे भागवणार तेवढ्या पैशांमध्ये, त्याच्यासाठी त्यांना ॲडवाईस हवा आहे. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, हे गृहस्थ एका प्रायव्हेट कंपनीमधून रिटायर झाले आहेत आणि त्यांच्या प्रायव्हेट कंपनीमध्ये काहीही पेन्शन प्लॅन नाही आहे. आता त्यांना असा प्रश्न पडला आहे की माझे डे टू डे एक्सपेन्सेस मी कसे भागवू, या पैशांना मी कसं मॅनेज करू, जेणेकरून मला रात्रीची व्यवस्थित झोप लागेल आणि मी निश्चिंत राहीन. हॅलो मॅडम, गुड मॉर्निंग. मी रिटायर झालो एका कंपनीमधून आणि मला काही रिटायरमेंटचे पैसे मिळालेत. तर ते साधारण मला 90 लाखापर्यंत मिळाले. पण माझ्या कंपनीकडे काही पेन्शन प्लॅन नाहीये माझ्यासाठी. सो माझे डे टू डे एक्सपेन्सेस आता मी कसे भागवू? मला महिन्याला हातात काही ठराविक रक्कम आली पाहिजे. असा काहीतरी प्लॅन सांगा. ओके सर, मी तुमच्या नीड्स सगळ्या एका पेजवर नोट करून ठेवते. तुम्ही मला सांगा बरोबर आहे की नाही. तुम्हाला मेडिकल एक्सपेन्सेस आहेत, तुमचे हाऊस मेंटेनन्स आहे, डे टू डे एक्सपेन्स आहेत, इलेक्ट्रिसिटी बिल्स, गॅस बिल्स, ग्रॉसरी एक्सेट्रा, आणि तुमच्या मुलीचं लग्न आहे, मुलाचं एज्युकेशन आहे. पण ते दोघं सक्षम आहेत त्यांचं सगळं करायला. त्याचं तुम्हाला जास्त काही प्रेशर नाही आहे. पण सर, तुमचं वय काय आहे ते सांगाल का? माझं वय आता 59 आहे. सर, तुमच्याकडे काही हेल्थ इन्शुरन्स आहे का? नाही. सध्या तरी माझ्याकडे कुठलाही हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिकल इन्शुरन्स नाहीये. मी प्रयत्न केला होता मेडिकल इन्शुरन्स काढण्याचा, पण त्याचा प्रीमियम मला खूपच हाय पडतोय. खूप जास्त प्रीमियम पडतोय. हो सर, मेडिकल इन्शुरन्सचा प्रीमियम तुम्हाला आता हाय पडणार, जास्त पडणार, कारण तुमचं एज आहे आणि एज जसं आपलं वाढत जातं तसं प्रीमियम जास्त होत जातो. पण मी तुम्हाला एक सजेशन देईन की ॲटलिस्ट तुम्ही 5 लाखापर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स स्वतःचा काढून घ्या, किंवा आणि तुमच्या वाईफसाठी पण तुम्ही काढून घ्या. ते बरं पडेल, कारण अचानक काही इमर्जन्सी आलीच तर आपण घाबरून नाही जात. आपण एवढे पैसे कसे उभे करू, असा आपल्याला जो प्रश्न पडतो तो तात्काळ थांबतो. म्हणून मी असं सजेस्ट करेन की ॲटलिस्ट 5 लाखांचा इन्शुरन्स काढून ठेवा. सर, तुमच्या रिटायरमेंट मनी व्यतिरिक्त तुमच्याकडे काही सेव्हिंग्स उपलब्ध आहेत का, की जे तुम्ही स्वतः मॅनेज करताय, किंवा तुमचे त्या मनीविषयी, त्या पैशांविषयी काही पुढचे प्लॅन्स आहेत, ते मला सांगाल का? नाही. हे सगळे पैसे मी तुला मिळून सांगितले माझ्याकडे किती आहेत ते. म्हणजे त्याच्यामध्ये रिटायरमेंटचे पैसे पण इन्क्लूड आहेत आणि माझे सेव्हिंग्ज पण इन्क्लूड आहेत. ओके सर, तुमच्या गरजेनुसार मी तुम्हाला प्लॅन सांगते. तुम्हाला पोस्टाच्या सिनियर सिटीजन स्कीममध्ये तुमच्या नावावर 30 लाख रुपये ठेवायचे आहेत आणि तुमच्या वाईफच्या नावावर 30 लाख रुपये ठेवायचे आहेत. म्हणजेच तुमचे पोस्टात झाले 60 लाख रुपये सिनियर सिटीजन स्कीममध्ये. विथ क्वार्टरली कंपाऊंडिंग बेनिफिट्स, एव्हरी क्वार्टर यू विल रिसीव 1,50,000 एव्हरी क्वार्टर. म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला तुम्हाला 1.5 लाख रुपये मिळणार. म्हणजेच महिन्याला तुम्हाला 50,000 रुपये येत आहेत. सो ही स्कीम तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. सो इथे तुमचे 60 लाख रुपये इन्व्हेस्ट झाले. दुसरी स्कीम MIS आहे पोस्टाची. सेक्युअर आहे. पोस्ट म्हणजे सर्वात सेक्युअर, त्याच्या स्कीम्स पण सेक्युअर. तिथे तुम्ही जॉईंट अकाउंट काढू शकता 15 लाखाचं विथ इंटरेस्ट रेट ऑफ 7.4%. 7,000 रुपये मिळत आहेत. म्हणजेच तुम्हाला जवळपास 60,000पर्यंत मंथली इन्कम येत आहे. नेक्स्ट आता तुमचे किती पैसे उरलेत? 15 लाख रुपये.
सो 15 लाख रुपयामधले 5 लाख आपण बँकच्या FDमध्ये ठेवूया, जी इझिली विथड्रॉ करू शकतो आपण. आणि म्युच्युअल फंडमध्ये जसं तुम्हाला कॅपिटल ग्रोथची पण रिक्वायरमेंट आहे, असं तुम्ही मला म्हणालात. सो म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही पैसे ठेवा. फ्लेक्सी कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंड याच्यामध्ये तुम्ही घालू शकता 10 लाख रुपये. ओके, आता ते मी तुम्हाला सांगते कसं ते. हे पहा सर, हे आहे बंधन स्मॉल कॅपचं म्युच्युअल फंड. तुमचा टाईम होरायझन मी 3 वर्षाचा घेतला आहे. सो ॲज पर 3 इयर्स. हे बघा, 14 जुलै 2023ला याची NAV होती 27 आणि आत्ताच्या घडीला याची NAV आहे 52. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूरच फायदा झालेला आहे, ज्यांनी कोणी इन्व्हेस्ट केले आहेत त्यांनी. हा एक झाला स्मॉल कॅप फंड बंधन. हा दुसरा आहे पराग पारिक फ्लेक्सी कॅप. पराग पारिक फ्लेक्सी कॅपमध्ये डायरेक्ट आणि ग्रोथचे मला दोन्ही पण मिळाले डेटा. त्यांच्या साईटवरूनच मी घेतले आहेत. तर 3 वर्षापूर्वी डायरेक्टचा किती होता 47 आणि ग्रोथ 44 होता. ग्रोथ कमी असतो कारण त्याच्यामध्ये कॉस्ट इन्व्हॉल्व असते डिस्ट्रीब्युटरची वगैरे. म्हणून कधी पण तुम्हाला शक्य असेल आणि तुम्ही जर कम्प्युटर व्यवस्थित ऑपरेट करू शकत असाल किंवा माहीत असेल तुम्हाला वेबसाईटवर कसं काम करायचं, तर तुम्ही डायरेक्टला जाऊ शकता. आणि मग डायरेक्टमध्ये त्यांचा आत्ताच्या घडीला ग्रोथ बघा केवढा झाला आहे. आत्ता 93 आहे त्याची NAV. सो तुम्हाला कॅपिटल अप्रिसिएशनसाठी हे 2 म्युच्युअल फंड मी सांगितले. आणि तिसरा पण मी तुमच्यासाठी काढून ठेवला आहे, तो म्हणजे HDFCचा आहे. हा HDFC फ्लेक्सी कॅप. त्याची पण NAV स्कीम रिटर्न्स आहेत 3 वर्षाचे 28%. सो 28.56%. सो असं आपण बघू पण शकतो. कुठलाही म्युच्युअल फंडचा पास्ट परफॉर्मन्स प्रमाणे तो पुढे चालेलच असं नाही. हा डिस्क्लेमर आहे. बाकी मी सगळे डॉक्युमेंट रीड करूनच तुम्हाला हे 3 म्युच्युअल फंड सजेस्ट केलेले आहेत. तुम्ही पण त्या पर्टिक्युलर वेबसाईटवर जाऊन बघू शकता किंवा तुम्हाला काही स्विच मारायचं असेल, कुठला दुसरे म्युच्युअल फंड तुमच्याकडून द्यायचे असतील, तर तुम्ही तिथे तुमचे म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करू शकता. सो सर, तुमचा रिटायरमेंट प्लॅनमध्ये या गोष्टी इन्क्लूड आहेत. तुम्ही पुढच्या महिन्यात 60 वर्षांचे व्हाल, तेव्हा तुम्हाला पोस्टाच्या या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. ते म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. त्याच्यामध्ये तुम्ही प्राईम होल्डर असाल 30 लॅक्ससाठी आणि तुमची वाईफ सेकंड होल्डर असेल. सगळी मनी जी असते 30 लाख ती अट्रिब्यूट टू फर्स्ट होल्डर असते, म्हणजे ती तुम्हाला मिळणार असते. नंतर त्याच महिन्यात त्याच कॅलेंडर मंथमध्ये तुम्हाला दुसरं अकाउंट ओपन नाही करायचं आहे. तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये त्याच ब्रांचमध्ये जर ओपन करायचं असेल तर नेक्स्ट मंथमध्ये तुम्ही करू शकता. तुमच्या वाईफला ॲज अ प्राईम होल्डर ठेवून 30 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. और तुम्हाला जर त्याच महिन्यात इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर तुम्ही त्या पोस्ट ऑफिसच्या ब्रांचमध्ये न जाता दुसऱ्या पोस्ट ऑफिसच्या ब्रांचमध्ये किंवा SBI वगैरेच्या वगैरे इतर कुठल्या तरी बँकमध्ये SCSS अकाउंट ओपन करू शकता तुमच्या वाईफच्या नावाने 30 लाख रुपीजचं. नंतर मी तुम्हाला MIS सांगितलं. MIS तुम्ही जॉईंटली 15 लाखपर्यंत ओपन करा. हे झालं पोस्ट ऑफिस स्कीमचं. नंतर म्युच्युअल फंड्समध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे त्या फंड्समध्ये किंवा तुम्ही कुठलाही चूज केलेल्या फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट करू 10 लाख लमसम टू गेट युअर कॅपिटल किंवा तुमचं कॉर्पस मेंटेन होण्यासाठी 3 वर्षात. आणि दुसरं आहे बँक FD. ती आपण कंटिंजन्सी म्हणून ठेवलेली आहे, कधीही विड्रॉ करू शकतो, इझिली विड्रॉवेबल आहे म्हणून 5 लाख रुपीचा. आणि मेडिकल इन्शुरन्स मस्ट आहे सर तुमचा आणि तुमच्या वाईफचा, 5 लाखापर्यंत काढून घ्या. हा मी तुम्हाला रिटायरमेंट प्लॅन दिला आहे. तुम्हाला याच्यात काही शंका असेल तर मला तुम्ही विचारू शकता.